पहलगाममधील हल्ल्याने सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे। पर्यटकांनी गजबजलेल्या आणि संवेदनशील अशा बैसरन व्हॅलीत जिथे सुमारे 2000 पर्यटक उपस्थित होते, तिथे एकही सैनिक, पोलीस किंवा सुरक्षा रक्षक का तैनात नव्हते? या प्रश्नाने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। हल्ल्यानंतर काही तासांनी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि द्रुत प्रतिसाद पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते। केंद्र सरकारने हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवली आहे, मात्र सुरक्षा यंत्रणांनी अद्याप हल्ल्याच्या वेळी सुरक्षा रक्षकांच्या अनुपस्थितीचं स्पष्ट कारण दिलेलं नाही। काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचं नियोजन अपुरं आहे आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव याला कारणीभूत आहे। सुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पर्यटन स्थळांवर सुरक्षा यंत्रणा तैनात करणं कठीण आहे, कारण जास्त सुरक्षा पर्यटकांना असुरक्षिततेची भावना देऊ शकतं। पण याचा अर्थ असा नाही की सुरक्षा पूर्णपणे शून्य असावी, असं एका माजी सैन्य अधिकाऱ्याने सांगितलंय। राष्ट्रीय सुरक्षा गार्ड सारख्या विशेष युनिट्सचा उपयोग अशा ठिकाणी तात्काळ प्रतिसादासाठी केला जाऊ शकतो, पण स्थानिक पातळीवर पोलीस आणि सैन्याची गस्त आवश्यक आहे।